केलं स्टार्ट. युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? युथ डे. तुमचा सर्वांचा दिवस, युवकांचा, युवतींचा युथ डे. बरं मी सांगतो, त्या दिवशी दोन महान व्यक्तींची जयंती आहे. विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ महासाहेब. संस्कारांचं माहेरघर, माहेरांचं संस्कार नाही, संस्कारांचं माहेरघर ह्या राजमाता जिजाऊ महासाहेब यांनी आपल्या मुलावर जे संस्कार घातले त्यातून एक जाणता राजा आपल्या महाराष्ट्राला दिला. आणि दुसरे म्हणजे स्वामी विवेकानंद. हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काय अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. म्हणून काही विचार त्यांचे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, वाचाल तर वाचा. आलं लक्षात? तर आपल्याला अभ्यास चांगला केला पाहिजे हे सांगायचं आहे. तर आपलं ध्येय गाठेपर्यंत आपण सर्व फोकसिंग तिकडे करायचं आहे. पुढे येतो मी अजून. तर स्वामी विवेकानंदांनी एवढं सांगितलं की आपलं ध्येय गाठेपर्यंत आपल्याला अथक परिश्रम करायचे आहे. आणि दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंद हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचा सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांचा सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे. अंग झोपून काम करायचं आहे. कुठलंही काम असो, ते शेतातलं असो, घरातलं असो, बागेतलं असो, शाळेतलं असो, कॉलेजमधलं कुठलंही असो, ते काम करताना अंग झोपून काम करायचं आहे. अंग चोरून काम करायचं नाही. आज महाराष्ट्र बदनाम झाला आहे की मराठी माणूस फक्त पाट्या टाकण्याचं काम करतो, सांगितलं तेवढंच काम करतो. मराठी माणूस काम करताना अंग चोरतो. ही जर महाराष्ट्राची म्हणजे डाग जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला अंग झोपून काम करायची सवय आपल्या युवकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ती आपण केली पाहिजे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, चांगले यश संपादन करा. त्या दृष्टीने आपल्याला चांगला अभ्यास केला पाहिजे. आपल्या घरामध्ये नेहमी स्वतःला व्यस्त ठेवा कामामध्ये, त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित झालं. काय की आजकाल प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलता एक मुलगी असते, खूप लाडात वाढलेले असतात. त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते. नका करू, काम नसेल करायचं नका करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोविडसारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर सकाळी लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित. दिवसातून एवढा व्यायाम झाला पाहिजे की एकदा तरी शरीरातून घाम निथळला पाहिजे आणि रोज निथळला पाहिजे, प्रत्येकातून निथळला पाहिजे. त्यातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, चांगले विचार आत्मसात करा. त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्याचा फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगतात, कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना आचरणात आणा, कृतीत आणा. कारण कृतीविना विचार वांजोटे असतात. फक्त विचार करत बसू नका.
तर त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व लहानपणापासून शिक्षण घेता. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच गोष्टीबद्दल विचार चालू असला पाहिजे की शिक्षक काय समजून सांगताय. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा तर तुम्ही ज्ञानी व्हा. शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जेव्हा क्लास चालू असतो तो एकाग्र चित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, ते चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. तुम्ही एखाद्या मोबाईलवरती एखादं वाक्य वाचत असाल तर त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनामध्ये शिरला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. फक्त वाचन करायचं म्हणून करू नका, आवृत्ती पूर्ण करायची म्हणून करू नका. तर एकाग्र चित्ताने वाचन करा. आणि जर तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा तर तुम्ही ज्ञानी व्हाल. कारण स्वामी विवेकानंदने म्हटलं आहे की ज्ञानी माणसाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्ततेची एवढीच व्याख्या आहे की एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच गोष्टीविषयी, एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे. त्यावेळेस इतर विचार आपल्या मनामध्ये येता कामा नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर एकाग्र चित्ताने अभ्यास करा तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हा. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होती, तेव्हा स्वामी विवेकानंदांची युवकांबद्दलची स्वप्न साकार होती. आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ही युवा शक्ती काम आहे. धन्यवाद.